लाडकी बहीण योजनेचे पैसे न आलेल्या सर्वच लाडक्या बहिणींकरिता सर्वात अगोदर विश्वासार्ह एक आनंदाची गोड बातमी घेऊन आलेलो आहे. तर हो लाडक्या भगिनींनो, ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरचे पैसे नाही आले त्यांच्याकरिता सुद्धा आनंदाची बातमी घेऊन आलोय. ज्या लाडक्या बहिणींचे डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत, त्या सर्व लाडक्या बहिणींकरिता सुद्धा आनंदाची आणि एक गोड बातमी घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्व लाडक्या बहिणींकरिता ती बातमी मी आपणा सर्वांपर्यंत शेअर करणार आहे. तर लाडक्या भगिनींनो, 31 डिसेंबर पासून त्या अगोदर सुद्धा नोव्हेंबर महिन्याच्या पैशासंदर्भात खूप मोठ्या लाडक्या बहिणीकडून विचारणा होत होती. परंतु 31 डिसेंबरला जेव्हा पैसे पडणं सुरू झाले, तेव्हापासूनच जवळपास 60-70% महाराष्ट्रभर सर्वच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणींना के-वाय-सी करूनही, के-वाय-सी बरोबर करूनही पैसे आलेले नव्हते आणि तेव्हापासूनच के-वाय-सी चुकली का? के-वाय-सी चुकली का? कुठे पाहावं याची? काय झालं असेल? आमचं सर्व काही बरोबर आहे. आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे. आमच्या घरामध्ये 4 चाकी नाही. आमच्या घरामध्ये सरकारी नोकर नाही आहे. आम्ही सर्व क्रायटेरियामध्ये बसतो. आमचं राशन कार्ड आहे. आमच्या राशन कार्डमध्ये 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत नाही. काही महिलांनी सांगितलं, की आमच्या राशन कार्डमध्ये मी एकटीच महिला आहे आणि मला एकटीलाच लाभ मिळतो. माझं वयसुद्धा त्या योजनेला नियमानुसार फिट बसतं. तरीसुद्धा माझा हप्ता का बंद झाला? माझा हप्ता कधी चालू होणार? आमचे पैसे कधी मिळणार? योजना बंद होणार का? काही जणांनी विचारलं होतं, माझी के-वाय-सी चुकलेली आहे, तर के-वाय-सी करिता मुदत वाढवून देण्याकरिता विनंती करण्यात येत होती. तुमच्या माध्यमातून विनंती करत आहोत असं सांगण्यात आलं आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. काही जण नाराज होते, लाडक्या बहिणी. त्यांनी ते सांगितलं, की व्यर्थ बडबड करू नका, कामापुरतं बोला, के-वाय-सीची मुदत वाढवा, के-वाय-सीचं सांगा, आमचे पैसे कधी येणार ते सांगा. अशा लाडक्या बहिणीकडून कुठे प्रेमाने, कुठे रोषाने, कुठे रागाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या कमेंट येत होत्या, प्रतिक्रिया येत होत्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते त्यांच्या प्रतिक्रिया मांडत होते. त्यांचा जो रोष होता, तो रोषसुद्धा उमटत होता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी योजना आहे, ही योजना ही महायुती या सरकारकरिता खूप मोठा माइलस्टोन आहे. त्यामुळे ही योजना ते बंद तर करणारच नाहीये. आणि राहिला विषय या निवडणुकीचा, तर तुम्हाला मी वेळोवेळी सांगितलेलंच होतं, की ज्यांचे पैसे आले नाही नोव्हेंबर किंवा डिसेंबरचे, त्यांनी काय-काय करायचे, काय-काय करता येऊ शकते. ज्यामध्ये जे नियम होते सुरुवातीला अर्ज करताना जे स्वयं घोषणापत्र होतं, त्या स्वयं घोषणापत्रामध्ये आपण ज्या गोष्टीचा होकार दिलेला आहे, ते सर्व नियम तुम्हाला वेळोवेळी सांगितले, वाचून सांगितले. खूप साऱ्या गोष्टी चेक करण्याकरिता सांगितल्या, ज्यामध्ये के-वाय-सी, लाडकी योजनेची के-वाय-सी, बँकेची के-वाय-सी, आधार संलग्न अकाउंट कोणतं आहे, किती अकाउंट आहेत, डी-बी-टी आधार संलग्न सुविधा जी आहे ती तुमची ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे, एकापेक्षा जास्त खाते आहेत का, जवळ-जवळ सर्व गोष्टी सांगून दिल्या होत्या. तुमचं वय योजना करताना कमी होतं का, आता वाढलं का, किंवा योजना करताना 64 होतं, आता 65-66 झालं का. याच्या व्यतिरिक्त जेवढ्या काही ज्या गोष्टी होत्या शक्य, आवश्यक आणि नियमाला बसणाऱ्या, त्या सर्व गोष्टी मी व्हिडिओच्या माध्यमातून, कमेंट बॉक्समध्ये मोठ्या मेसेजच्या माध्यमातून, टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून, बॅनरच्या माध्यमातून मागच्या 15-3 आठवड्यामध्ये जवळपास जे होईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, शेअर केल्या. तुमच्या प्रश्नांच्या निरसनाकरिता, समाधानाकरिता तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली, प्रतिक्रिया दिल्या. परंतु आज सकाळीच तुमच्याकरिता सर्वात महत्त्वाची, सर्वात गोड बातमी घेऊन आलेलो आहे. परत तुम्ही म्हणसाल, "हे काय आहे? तुम्ही काय सांगितलंच नाही. तुम्ही जुन्या गोष्टी सांगत आहात, वेगवेगळ्या गोष्टी." अशातला विषय नाही लाडक्या भगिनींनो. लाडक्या भगिनींनो, तुमचे राहिलेले पैसे, तुमचे नोव्हेंबरचे पैसे, तुमचे डिसेंबरचे पैसे मिळावे याकरिता, के-वाय-सी चुकली असेल, के-वाय-सी चुकली नसेल, तरीसुद्धा याकरिता प्रशासकीय हालचालींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेग आलेला आहे. जरी निवडणुका सुरू असतील, आचारसंहिता असतील, राजकारण असेल, परंतु लाडक्या बहिणींचा जो रोष आहे, तो सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठे ना कुठे त्यांना पाहावयास मिळालेलाच आहे. जरी लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळालेला असला, तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना काही कारणास्तव जानेवारीचा सुद्धा हप्ता देता नाही आला. 3,000 द्यायचे होते, 1,500च दिले गेले. त्यांना वंचित राहावं लागलं आणि त्या 1,500 वंचित राहिले. याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे न मिळणे, ही खूप मोठी गोष्ट होती या सर्वच लाडक्या बहिणींकरिता. तर लाडक्या भगिनींनो, तुमच्या समस्येचं निराकरण आता खूप लवकर होणार आहे. खूप लवकरचा अर्थ असा तर नाही आहे, की आज आणि उद्याच तुमच्या खात्यामध्ये पैसे पडून जातील. परंतु छाननी प्रक्रिया सुरू होती. त्यामध्ये काय त्रुट्या झाल्या, काय नाही, छाननीच्या प्रक्रियेला सुद्धा वेग देण्यात येत आहे आणि येत्या काही दिवसामध्येच हा विषय क्लिअर होऊन जाईल. पोर्टल सुद्धा चालू होऊन जाईल. के-वाय-सी करिता मुदत देण्याकरिता, के-वाय-सीची साईट सुरळीत सुरू करण्याकरिता सुद्धा प्रयत्न सुरू आहेत आणि
ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही आहे त्या लाडक्या बहिणींना तो मिळण्याकरिता सुद्धा चा मार्ग आता मोकळा होणार आहे. कारण की या अगोदरच सांगण्यात आलेलं होतं आणि मी वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सर्वच लाडक्या बहिणींना, तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सांगितलेलं होतं वेळोवेळी, की तुम्हाला जानेवारीपर्यंतचे जे हप्ते आहेत, अनुदान आहे ₹1500 ते केवायसी झाली, नाही झाली तरी सुद्धा मिळणार आहे. परंतु तिथून पुढे फेब्रुवारीपासूनचे हप्ते मिळण्याकरिता फक्त मात्र तुम्हाला केवायसी ही बंधनकारक असणार आहे. आणि आजही जानेवारी 16-17 तारीख झालेली आहे, 17 तारीख, परंतु लाखो बहिणींची ऑलरेडी केवायसीच करायची राहिलेली आहे. ज्यांची केवायसी चुकली हा विषय वेगळा, परंतु ज्यांनी केवायसी केलीच नाही त्यांचं काय, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना जवळपास नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे पैसे आहेत, अनुदान आहे आणि वेळप्रसंगी सोबत या जानेवारीचं जे सुद्धा अनुदान आहे, असं 4,500-4,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता काही दिवसामध्ये सुरुवात होणार आहे. तर ती कधीपर्यंत होऊ शकते, काय होऊ शकते, या संदर्भातला एक नवीन व्हिडिओ परिपूर्ण संपूर्ण माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. शासन निर्णय निघाला तसं त्याच्या व्यतिरिक्त जर काही अपडेट आली, शासन निर्णय न निघता तेवढा निधी उभा करून तुम्हाला देण्याकरिता जर प्रयत्न सुरू झाले, त्या संदर्भातली सुद्धा अपडेट आणि आम्हा सर्वांना पाहत असताना आवश्यक असते ती म्हणजे डेट किती तारखेला येणार, किती तारखेला येणार, किती तारखेला येणार, हा तुमचा प्रश्न असतो. त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. परंतु किती तारखेला येणार याकरिता कमीत कमी अजून एखादा 2-3 व्हिडिओपर्यंत तरी तुम्हाला थांबावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त, तारखेव्यतिरिक्त ज्या अपडेट येतील गोड, महत्त्वाच्या, तुमच्याकरिता ज्या आवश्यक उपयोगी माहितीच्या, त्या नक्कीच तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना जी आनंदाची बातमी, गोड बातमी, महत्त्वपूर्ण अपडेट देण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे सर्वच व्हिडिओच्या माध्यमातून जे देतो ते सर्व व्हिडिओ तुम्हाला आवडतात. तुम्ही भरभरून माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देता, विश्वासार्हता दाखवलेली आहे माझ्या व्हिडिओवर, माझ्या चॅनलवर. त्याकरिता सुद्धा तुमचे आभार, धन्यवाद. आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडला असेल, विश्वासार्हता वाटली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि महाराष्ट्रातील तमाम इतर सर्व लाडक्या भगिनींपर्यंत ही अपडेट, गोड बातमी, माहिती पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वच लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह आणि अजून एक गोड बातमीसह. तर तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनी.